सकाळी डोळे उघडले आणि पुन्हा सुरू झालं आपल्या सपाट्यांचं चॅलेंज. स्वराजला पण झोपेतून उठवलं फक्त व्हिडिओ काढायला. आज थेट 50 सपाटे मारून दिवसाची सुरुवात केली आणि तोंडाला रुमाल बांधून निघालो कामाला. रस्त्याची विठ्ठलाची ती मूर्ती हात जोडले आणि मनाला वेगळीच ताकद मिळाली. कामावर पोहोचलो तर गाडीची हालत बघून धक्का बसला. पूर्ण धूळ आणि घाण. मग काय, स्वतःच साफ केली आणि सगळ्यांना घेण्यासाठी निघालो. गावात पोहोचलो आणि समोर दिसलं छत्रपती शिवाजी महाराजांचं जबरदस्त स्मारक. तो वाईब इतका भारी होता की तिथे सिनेमॅटिक रील शूट केली. सीएनजी पंपावर एवढी गर्दी होती की विचारू नका. तेव्हा वाटलं बरी झाली आपली गाडी डिझेल आहे. आणि मग दिसली एक ऑटोमॅटिक फिल्टर मशीन. गावात अशी मशीन बघूनच भारी वाटलं. पण दुपारचं ऊन असं वाटत होतं शरीराची बॅटरीच लो झाली. हालत पूर्ण खराब झाली होती. घरी आलो, चारकोल फेस वॉश लावून फ्रेश झालो. पण आराम नशिबात नव्हता. आईने लगेच काम दिलं. आंब्यानी भरलेली गोणी उचलून दुसऱ्या रूम मध्ये पसरायला सांगितलं. रूम एवढी घाण झाली होती आधी पूर्ण झाडून काढलं आणि मग एक एक आंबा नीट पसरवला. आणि दिवस किती भारी किंवा कटिंग गेला तरी आपल्या सपाट्यांचा चॅलेंज थांबत नाही. सकाळचे 50 झाले होते पण गरमीमुळे शेवटी फक्त 20च सपाटे केले. बाकी चॅलेंज अजून चालू आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. हा.